नमस्कार. मी मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज. नेमकं तेच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. बहुतेक सर्व ठिकाणी राज्यात सगळ्या ठिकाणी निवडणुकांचे अर्ज भरले गेलेले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपापली आवेदनपत्र पण भरलेली आहेत. सातारा जिल्ह्याचा जर काही आपण विचार केला तर 8 मतदारसंघ आणि 8ही मतदारसंघाची जी इच्छुक मंडळी होती त्यांनी आपले अर्ज दाखल केलेले आहेत. आता ह्या 8 जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्या 8ही विधानसभा मतदारसंघांचा आपण हळूहळू पुढच्या एक भागांमध्ये आढावा घेणार आहोत. मात्र आज जो आपण आढावा घेणार आहोत तो कराड उत्तरचा आढावा आपण इथे घेणार आहोत आणि कराड उत्तर ही अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ आहे, ज्या मतदारसंघाला 4 इतर मतदारसंघातले काही भाग जोडलेले आहेत. थोडक्यात कराड उत्तर या एका मतदारसंघामध्ये सातारा, कोरेगाव आणि खटाव-माण हे 3 तालुक्यांमधले काही भाग जोडले गेलेले आहेत. म्हणून हा मतदारसंघ एक वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण असलेला असा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये काय घडणार, कारण हा मतदारसंघ त्या अर्थाने सेन्सिटिव्ह आहे असं आपण म्हणतोय आणि तिथे काय घडणार हा अतिशय कळीचा महत्त्वाचा मुद्दा आहे. तेव्हा आपण टप्प्याटप्प्याने प्रत्येक मतदारसंघ बघणार आहोत. त्यामध्ये कराड उत्तरचा आम्हाला ज्या प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत तुमच्या त्याकरता धन्यवाद. त्यामध्येही कराड उत्तरमध्ये काय होईल अशी बऱ्याच प्रेक्षकांनी आमच्या विचारणा केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण हा भाग आजचा करत आहोत. तेव्हा कराड उत्तर मतदारसंघ जो आहे हा विशेष करून बाळासाहेब पाटील, जे शामराव पाटील म्हणून ज्यांचं नाव आहे आणि बाळासाहेब पाटील म्हणून ओळखले जातात, जे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते, सहकार मंत्री होते, खरं तर शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असणारे आहेत आणि 99 सालापासून आजपर्यंत एकदाही पराभूत न झालेले 5 विधानसभा निवडणुका जिंकणारे, वेगवेगळ्या म्हणजे पहिल्यांदा अपक्षही लढलेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसमधनं लढलेले आहेत, अशा पद्धतीने वेगवेगळ्या चिन्हांवर लढलेले हे बाळासाहेब पाटील आहेत. तेव्हा नक्कीच त्यांची सध्या म्हणजे ही 6वी खेप आहे आणि या 6व्या खेपेमध्ये नक्की काय होणार याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. त्यापूर्वी 1999 सालापासून आपण काय घडलं त्याचाही अगदी थोडक्यात आढावा आपण घेऊया. 99 साल पूर्वी त्यांचे वडील स्वर्गीय पी.डी. पाटील हे आमदार होते आणि 99 सालच्या पूर्वी पी.डी. पाटील आमदार होते आणि 99 सालापासून आपण पाहतोय की बाळासाहेब पाटील हे आमदार असलेले पाहायला आपण त्यांना स्वीकारलेलं आहे किंवा कराडच्या जनतेने त्यांना कौल दिलेला आहे. पी.डी. पाटील यांचे चिरंजीव सहकारी कारखाना, सह्याद्री सहकारी कारखाना याचे चेअरमन होते. पी.डी. पाटलांनी तो उभा केलेला कारखाना, विशेषतः स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा हा मतदारसंघ, त्यांच्या विचारांना मानणारा मतदारसंघ आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या बेरजेच्या राजकारणाशी संबंधित असणारा हा मतदारसंघ आहे. साहजिकच आपण पाहतोय की बाळासाहेब पाटील यांनी हे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केला. शरद पवार, यशवंतराव चव्हाण साहेबांचे मानसपुत्र शरद पवार यांच्याबरोबर आता सलग साथ ते देत आहेत. आपण पाहिलं की सर्वात पहिली जी 99 सालची निवडणूक होती, ही निवडणूक 99 सालची निवडणूक त्यांनी काँग्रेसचे आनंदराव पाटील यांच्या विरोधात लढली होती, त्याच्यात ते विजयी झाले होते. त्यानंतर दुसरी जी निवडणूक होती ती अतिशय टफ होती, विशेषतः अतिशय कमी मार्जिननी, म्हणजे सर्वसाधारणपणे 3000चं जे मार्जिन होतं त्या मार्जिननी ते विजयी झाले होते. अरुण जाधव हे त्यांचे प्रतिस्पर्धी त्यावेळी होते. अरुण जाधव हे अपक्ष उभे राहिलेले होते, मात्र कराड शहरातून त्यांना असणारा पाठिंबा आणि त्यामुळे एक थोडक्यात निसटता विजय म्हणून 3000 मतांनी ते बाळासाहेब पाटील विजयी झाले होते. त्यानंतर अतुल भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून उभे राहिले होते आणि बाळासाहेब पाटील हे अपक्ष उभे राहिले होते, मात्र तरीही बाळासाहेब पाटील विजयी झाले होते. आता आपण पाहतो अतुल भोसले हे कराड दक्षिणमधनं पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढत आहेत आणि ते भारतीय जनता पक्षामध्ये आता आहेत. मात्र अतुल भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवलेली होती आणि त्यात ते पराभूत झाले होते. त्यानंतर जी निवडणूक झाली त्यामध्ये आपण पाहतो की धैर्यशील कदम हे काँग्रेसमधून उभे राहिलेले होते आणि त्यांनी बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात लढत दिली होती. कालांतराने धैर्यशील कदम भाजपमध्ये आलेले आहेत आणि भाजपमधनं आता ते तिकीट त्यांना पाहिजे होतं, मिळालं नाही. मात्र त्यांनी ती निवडणूक लढवली होती आणि बाळासाहेब पाटील पुन्हा विजयी झाले होते.
सगळ्यात शेवटची म्हणजे मागची 19 सालातली निवडणूक आहे, त्यामध्ये मनोज घोरपडे, त्याच्या मागच्या निवडणुकीतही मनोज घोरपडे उभे होते. धैर्यशील कदम दुसऱ्या क्रमांकावर, तर मनोज घोरपडे तिसऱ्या क्रमांकावर होते 14 सालच्या निवडणुकीत. 19 सालाच्या निवडणुकीमध्ये मनोज घोरपडे हे दुसऱ्या क्रमांकावर आणि धैर्यशील पाटील तिसऱ्या क्रमांकावर आले. मनोज घोरपडे अपक्ष होते. आज परिस्थिती अशी आहे की मनोज घोरपडे हे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत, धैर्यशील कदम हे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत आणि बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत शरद पवार यांच्याकडून. थोडक्यात आता मनोज घोरपडे भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेब पाटील यांच्यामध्ये लढत होणार आहे. आता ह्याच्यामधले प्लस किंवा बाळासाहेब पाटलांच्या बाजूचे कुठले घटक आहेत असा आपण विचार केला तर सहकारी साखर कारखाना, त्या अनुषंगाने असणारं त्यांचं नेटवर्क, वेगवेगळ्या संस्था, पाणी पुरवठा संस्थापासून वेगवेगळ्या संस्था, सहकारी संस्था, बँक, त्याचबरोबर नगरपालिका आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद, यामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांचे स्वतःचे गट आहेत, ताकद आहे, कार्यकर्ते आहेत, एक अर्थकारणाचं मजबूत केंद्र त्यांच्या हातामध्ये आहे आणि साहजिकच त्यांना मानणारा कराडमधला, त्यांच्या वडिलांना स्वर्गीय पी डी पाटील यांना मानणारा एक मोठा वर्ग आपल्याला या कराड उत्तरमध्ये पाहायला मिळतो. मात्र घोरपडेंसारखा पूर्वी एकेकाळी त्यांना सपोर्ट करणारा किंवा पी डी पाटलांना सपोर्ट करणारा एक गट म्हणजे विरोधातच आहे आत्ता थेट, किंवा इतर काही परिस्थिती आपण बघितली. आता पक्षाचं चिन्ह मनोज घोरपडे यांच्याकडे आहे, त्यामुळे साहजिकच मागच्या वेळी जी लढत दिली होती दुसऱ्या क्रमांकावर आले होते, आता ही लढत अधिक तीव्र ते करू शकतात. मागच्या वेळी मतांचं विभाजन झालं होतं, धैर्यशील कदम आणि मनोज घोरपडे यांच्यामध्ये सर्वसाधारणपणे 45-45 हजार सरासरी मतं विभागली गेली होती. आपण जर काही बाळासाहेब पाटील यांच्या मतांची आकडेवारी बघितली 5 निवडणुकांची, तर त्यांना 60,000 मतांपासून 1,00,000 मतांपर्यंत त्यांचा आपल्याला चढ ते उत्तरोत्तर प्रगती झालेली पाहायला मिळते. म्हणजे 58-59 हजार मतं पहिल्यांदा होती, त्याच वेळा त्यांच्या आनंदराव पाटलांनाही त्यांच्या बरोबरीची मतं होती. पण हळूहळू बाळासाहेब पाटील यांनी आपलं काम वाढवत नेलं आणि 1,01,000 ही त्यांना सर्वाधिक मिळालेली मतं आहेत आणि साहजिकच 3,000 मतांचं डिफरन्स हा त्या दृष्टीने कमी असणारा डिफरन्स त्यांच्या बाबतीत आहे प्रतिस्पर्ध्याचा. थोडक्यात दोन जेव्हा गट किंवा एकूणच कराडमध्ये जसं आपण म्हटलं 4 तालुके म्हणजे स्वतः पहिला कराड उत्तर, त्याचबरोबर सातारा, कोरेगाव आणि आपण विचार केला की सातारा, कोरेगाव, कराड या 3 बरोबर मतदारसंघ जेव्हा एकत्र येतील, तालुके एकत्र येतील, तेव्हा आपल्या लक्षात येईल की यामध्ये असणारी शिवेंद्रराजे भोसले हे सातारचं आहे, नागठाणे वगैरे हा भाग त्यांच्याकडे येतो, तो कराड उत्तरमध्ये आहे, तिथे मदत मिळू शकते घोरपडे यांना. कोरेगावमध्ये मदत मिळू शकते, महेश शिंदे त्यांच्याबरोबर आहेत, त्यामुळे साहजिकच कोरेगावचा माण खटावमध्ये जयकुमार गोरे आहेत, त्या माण खटावचा पण आपल्याला त्यांना मदत मिळू शकते, कारण लोकसभेमध्ये माण खटावने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जवळपास 23,000 मतांचं आधिक्य दिलेलं होतं. त्यामुळे साहजिकच या सगळ्यांची मदत आणि कोरेगाव उत्तरमध्ये असणारं स्वतः मनोज घोरपडे यांचं असणारं एक ताकद, याचा विचार केला तर ही लढत बाळासाहेब पाटील यांना पुन्हा एकदा जशी जाधव यांच्याबरोबर लढत झाली होती त्या लढतीची आठवण करून देणारी असेल. कदाचित धक्कादायक निकाल लागू शकेल किंवा कदाचित अगदी निसटत्या मतांनी बाळासाहेब पाटील विजयी होऊ शकतात. रामकृष्ण वेताळ यांच्यासारखा एक विधानसभेला जाऊ इच्छिणारा माणूस आहे, त्यांची ताकद आहे. ही सगळी ताकद जर काही भारतीय जनता पक्षाने एकत्र केली, गोळा केली, त्याची मूठ बांधली, तर बाळासाहेब पाटील यांच्या एक वर्चस्व आहे जे आजपर्यंत अनबिटन, पराभूत कधीच झाले नाहीत, तिथे धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आपल्याला वर्तवता येऊ शकते. तेव्हा आज सगळ्यांनी आपले अर्ज भरलेले आहेत, दाखल केलेले आहेत. या सगळ्या मंडळींना आपण आपल्या चॅनलच्या वतीने शुभेच्छा देऊया. आपण जी मतं सांगतोय ती प्रत्येकाने कशी घ्यावी हा त्यांचा मुद्दा आहे. मात्र आपण जिथे धोकादायक परिस्थिती आहे असं सांगतोय, तिथे त्या उमेदवाराला ती परिस्थिती दुरुस्त करण्याचा नक्कीच एक संधी असते. अजून 20 दिवस आहेत आणि ह्या 20 दिवसांमध्ये ही परिस्थिती बदलू शकते. दररोज परिस्थिती बदलते. आजच्या परिस्थितीवर आपण भाष्य करत असतो, 8 दिवसानंतर परिस्थिती आपल्याला बदललेलीही दिसू शकते. मात्र आम्ही जे विश्लेषण करतोय ते आपल्याला कसं वाटतंय ते नक्की आम्हाला कळवत राहा. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवत राहा. धन्यवाद.